नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आणि त्रिशूला सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण बघणार आहोत CHO महाराष्ट्र स्पेशल एपिसोड। आपलं रिसेंटली जे प्रिव्हियसली क्लासेस झालेले त्याच्यामध्ये आपण बघत चाललेले आहेत। बरं, त्याच्यासोबत आपण याच्यामध्ये ऑल नर्सिंग सब्जेक्ट सगळी कव्हर करणार आहोत। त्याच्यासोबत आपलं जे मेन फोकस असणार आहे ते तर CHO आहेतच, त्याच्यासोबत नॉर्शिट 10 आणि CHO महाराष्ट्र DMER DHS आणि CRE RRB, त्याच्यासोबत ESIC आणि आपले नर्सिंग मधले सर्व जे एग्जाम आहेत, कुठली जे कॉम्पिटिटिव्ह एग्जाम आहे त्याला सर्व एग्जामला आपण टार्गेट करत जाणार आहोत। बघा, हे काय CHO महाराष्ट्र स्पेशल एपिसोड आहे। किती एपिसोड नंबर 25। ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी पहिल्यापासून 25 पर्यंत बघत यायचे। जे स्पेशली CHO साठीच म्हणजे प्रिपरेशन चालू आहे त्यांच्यासाठी एक CHO PYQ कधीचा 2023 ह्या YouTube चॅनलवरती प्लेलिस्ट मध्ये पडलेलं आहे। तुम्हाला ते कंपल्सरी बघायचं आहे बरं का। त्याच्यामधलं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली क्वेश्चन अपकमिंग CHO 2025 मध्ये येऊ शकतात, म्हणजे भरपूर चान्सेस आहे। बरं, चला मग आता काय सुरू करायचं आपल्याला। ही एपिसोड नंबर 25 आज सुरुवात करायचं आहे। सगळी ही एकदम कम्प्लिटली मराठीमध्ये असणार आहे। बरं, पहिल्यांदा ही मराठीमध्ये आपण सुरू केलेलं आहे। चला सुरुवात करूया। सगळ्यांनी काय करायचंय, एकदम स्टार्टिंगला करायचंय तुम्हाला हा व्हिडिओला लाईक करायचंय आणि कॉमेंटमध्ये फीडबॅक द्यायचे। तुम्हाला कसं वाटतंय बाबा हा चॅनल बद्दल आणि ह्या व्हिडिओ बद्दल, तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। त्यासोबत जे तुमचा मित्र वगैरे मैत्रीण कोणी असेल CHO DMER DHS, त्याच्यासोबत अजून कुठली नॉर्शिट 10 ची प्रिपरेशन करत असेल, ते मराठी विद्यार्थी असेल तर तुम्ही आपलं जे चॅनल आहे टीम MNO तुम्ही रेफर करू शकता, म्हणजे त्यांना मराठीमध्ये खूप फायदा भेटणार आहे। बघा, आणि त्याच्यासोबत सबस्क्राईब करा। त्याच्यासोबत ही काय बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ज्यावेळी व्हिडिओ येतील तुम्हाला इंटिमेशन भेटणार आहे। मॅक्झिमम जे आपले जे व्हिडिओ येतील सगळे रेकॉर्डेड आहे, कारण आपले जे टायमिंग सुटेबल होऊन आपण क्लास बनवतोय बरं का। आणि हे काय इंटिमेशन तुम्हाला भेटणार आहे ज्यावेळी व्हिडिओ येतील। ओके, चला मग आपण ऑलरेडी अवेलेबल आहेत WhatsApp Instagram इकडे सगळीकडे तुम्ही मदत घेऊ शकता आणि याचा फायदा घेऊ शकता तुम्ही। चला मग आजचे एपिसोड नंबर किती 25 नंबरची आपण सुरुवात करणार आहे। ही कशाची क्वेश्चन आहे, हे लास्ट क्वेश्चन आहे, म्हणजे एपिसोड नंबर जे 24 मध्ये लास्ट मी तुम्हाला सांगितलं होतं काय कॉमेंटमध्ये उत्तर द्या म्हणून। चला मग तुमचं उत्तर बरोबर आहे का चुकलं तुम्हाला बघून घ्यायचं आहे। काय म्हणते बघा, मिशन इंद्रधनुष्य। कुठली मिशन इंद्रधनुष्य आहे, इन्क्लूड ऑल वॅक्सिन, म्हणजे ह्याच्यामध्ये सर्व वॅक्सिन इन्क्लूड आहे एक्सेप्ट, म्हणजे एकाला सोडून ही सगळी वॅक्सिन ह्याच्यामधलंच आहे, म्हणजे मिशन इंद्रधनुष्य मधलं आहे। बघा ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे। पहिले दिलेलं आहे मिजल्स, ट्युबरक्युलोसिस आणि तिसरा आहे टिटनस, चौथा कुठला आहे मेनिंजोकोकस। बघा आपण थोडक्यात बघा, ही इम्पॉर्टंट आहे बरं का, इम्पॉर्टंट फॉर CHO साठी तर आहे। याचे नॉर्शिट मध्ये पण क्वेश्चन आलेला आहे ह्याचं, कशाचे मिशन इंद्रधनुष्य बद्दल। बर चला आता का आपल्याला काय मिशन इंद्रधनुष्य थोडक्यात आपण बघूया। मिशन इंद्रधनुष्य, मिशन म्हणजे एक शॉर्ट टाइम एक गोल असते। मिशन इंद्रधनुष्य म्हणजे लक्षात आले का, इंद्रधनुष्य मध्ये किती कलर असतात सगळ्यांनी बघितलं असेल। किती असतात, सगळ्यांना तोंडपाठ आहे। किती 7 कलर असतात। किती 7 कलर। इंद्रधनुष्य मध्ये किती कलर असतात हे सगळ्यांना माहिती आहे। किती 7 कलर, म्हणजे 7 वॅक्सिन ज्यावेळी आणणार होते ह्याने, म्हणून ही नाव ठेवलेलं आहे। इंद्रधनुष्य मध्ये किती कलर, 7 कलर, म्हणजे ह्याच्यामध्ये 7 वॅक्सिन होते स्टार्टिंगला। बघा हे काय मिशन इंद्रधनुष्य आहे, हे 7 कलर बद्दल झाले। कधी लॉन्च झाले हे, लॉन्च्ड कधी झाले 25 डिसेंबर 2024 नाही बरं का, हे काय 2014 मध्ये ही लॉन्च झालेला आहे। 2014 25 डिसेंबर 2014 मध्ये कोणी लॉन्च केले, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अंडर कुठे मिनिस्ट्री ऑफ फॅमिली अँड वेलफेअर जे आहेत मिनिस्ट्री, त्यांनी हे काय केलेलं लॉन्च केलेलं आहे। त्याचं मेन एम काय होता, म्हणजे गोल काय होतं, काय करायचं यांना करायचं होतं टू अचीव फुल इम्युनायझेशन। कसे फुल इम्युनायझेशन करायचं होतं, कोणाकोणाला, इम्युनायझेशन फॉर ऑल चिल्ड्रन बरं का, सर्व चिल्ड्रनला आणि चिल्ड्रन आणि प्रेग्नन्सी किंवा प्रेग्नेंट वुमनसाठी काय कम्प्लीट, म्हणजे फुल इम्युनायझेशन। बघा कम्प्लीट आणि फुल मध्ये पण डिफरन्स आहे बरं का। फुल इम्युनायझेशन करायचं होतं ऑल चिल्ड्रन आणि प्रेग्नेंट वुमन साठी। बघा हे चिल्ड्रन आहे, चिल्ड्रन मध्ये पण मेन इम्पॉर्टंटली कसे जे अंडर 2 इयर आहेत, म्हणजे 2 वर्षाच्या खालील मुलांमध्ये अंडर 2 इयर,
किती अंडर 2 इयर. कुठं होतं टू अचीव फुल इम्युनायझेशन फॉर ऑल चिल्ड्रन जे अंडर 2 इयर मध्ये आहेत. किती 2 इयर हे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. प्रेग्नेंट वुमन किती चिल्ड्रन पण 2 इयरच्या आणि 2 इयरच्या जे खाली मधले जे मुलं आहेत सर्वांना काय करायचं होतं टू अचीव फुल इम्युनायझेशन करायचं होतं. मेन काय हे मिशन म्हणजे एक गोल होता यांचं एक मिशन आहे हे याचा मेन उद्देश होता. ओके एवढं आपण बघितलं. त्याच्यानंतर ह्याचं एक टॅगलाईन होतं किती चांगलं बघा ह्यांचं टॅगलाईन म्हणजे सर्व जे मुलं आहेत सगळ्यांना काय करायचं आहे वॅक्सिनेशन करायचं आहे. लेट एव्हरी चाइल्ड कसे लेट एव्हरी चाइल्ड बी इम्युनाइज्ड कसे इम्युनाइज्ड आणि इच वन आणि रिच वन कसे इच वन आणि रिच वन चांगलं आहे ना. बघा काय लेट एव्हरी चाइल्ड बी इम्युनाइज्ड इच वन रिच वन प्रत्येक मुलासाठी आणि तिथपर्यंत आपण पोहोचायला पाहिजे ह्याचं मेन टॅगलाईन होता. कशाची मिशन इंद्रधनुष बद्दल मी तुम्हाला सांगतो. मिशन इंद्रधनुष म्हणजे किती 7 कलर म्हटलं होतं. बघा मी जे पहिलं जे वॅक्सिन होतं आता तरी वाढलेलं आहे पण जे स्टार्टिंगला होतं तुम्हाला एवढं लक्षात असायला पाहिजे. किती होतं 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7 म्हणजे 7 कलर इंद्रधनुष्याचे. बघा याच्यामध्ये होता DPT म्हणजे काय डिप्थेरिया पर्टुसिस आणि हे टिटानस हे झालं 3 वॅक्सिन. त्याच्यासोबत होता पोलिओ व्हायरस बरं का हे झालं पोलिओ. त्याच्यानंतर हेपॅटायटिस बी आणि टीबी म्हणजे कुठला आपलं BCG झालं BCG वॅक्सिन. त्याच्यानंतर मेजल्स. ही 7 वॅक्सिन कशामध्ये होतं मेनली ज्यावेळी म्हणजे ज्यावेळी लॉन्च झालं होतं स्टार्टिंगला कुठली कधी 25 डिसेंबर 2014 मध्ये झालं होतं ज्यावेळी किती होता 7 वॅक्सिननी इंट्रोडक्शन केलं यांनी म्हणून कसं नाव ठेवलेलं आहे मिशन इंद्रधनुष्य. आता वाढलेलं आहे ते पण तुम्हाला सांगतो मी. चला कुठली वाढलेलं आहे ह्याच्यामध्ये मला वाटतं आपल्याकडे डायग्राम आहे. बघा ही मिशन इंद्रधनुष्य लोगो आहे. तुम्हाला इमेज बेस्ड क्वेश्चन मध्ये विचारू शकतात. कुठली बघा कलर तुम्हाला दिसते इथे काय हे इंद्रधनुष्य हे बच्चो आहे. बी वाईज गेट युअर चाइल्ड फुल्ली इम्युनाइज्ड असं हे काय ही मिशन इंद्रधनुष्य लोगो आहेत. बघा ह्याच्यामध्ये काय काय फुल डिटेलमध्ये बघा ही काय इथे लोगो मेन्शन केलेलं आहे. इथं बच्चू पण दिसलेलं आहे चाइल्ड पण आहे त्याच्यासोबत मदर पण आहेत म्हणजे आपल्याला चाइल्ड सोबत मदरला पण ह्याच्यामध्ये म्हणजे हा मिशन मध्ये इन्क्लूड करायचं आहे. लॉन्च वेळी कोणी 2014 मध्ये हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर हा मिनिस्ट्रीने लॉन्च केलेला आहे. मेन ऑब्जेक्टिव्ह काय होता यांचा अचीव. बघा हे इम्पॉर्टंट आहे. अचीव किती more than 90% immunization coverage of the children and pregnant women against the vaccination preventable diseases. जे प्रिव्हेंटेबल डिसीज त्याच्यामध्ये किती मोर दॅन 90% एवढ्या लोकांना काय करायचं होतं कव्हर करायचं होतं ह्या याच्यामध्ये. ओके आणि द मिशन बघा इथे अजून काय दिलेलं आहे अनरिच्ड ग्रुप म्हणजे जेपर्यंत आपण पोहोचू शकत नाहीये तिथे पण बघा चिल्ड्रन अंडर 2 इयर अँड प्रेग्नेंट वुमन इन अ स्लम्स ट्रायबल या एरियामध्ये आपल्याला पोहोचून हे वॅक्सिनेशन ह्या कुठले म्हणतात तुम्ही इंद्रधनुष्य सॉरी बरोबर का. चला हे काय चिल्ड्रन 2 वर्ष खाल्ले कुठल्या एरियामधले स्लम्स म्हणा ट्रायबल म्हणा या एरियामधनं सगळे जे अनरिच्ड ग्रुप्स आहेत तिथपर्यंत आपल्याला पोहोचून ही वॅक्सिनेशन कव्हर करायचं होतं. आणि स्ट्रेंथनिंग कोल्ड चेनला स्ट्रेंथनिंग करायचं आणि लॉजिस्टिकला बघा याच्यामध्ये काय सेफ स्टोरेज आणि ट्रान्सपोर्ट वाय द कोल्ड चेन नेटवर्क अँड इव्हिन. ओके एवढं झालं. आणि एरिया स्पेसिफिक मायक्रो प्लॅनिंग करायचे डिस्ट्रिक्ट आणि ब्लॉक वाईज प्लॅन्स करून हे काय मिस्ड हाऊस होल्ड्स आणि एन्श्युअर द काय म्हणते बघा लास्ट मेल डिलिव्हरी लास्ट पर्यंत आपल्याला पोहोचून आपल्याला वॅक्सिनेशन द्यायचं होतं. आणि हे काय कम्युनिटी हे काय मोबिलायझेशन इट इन्व्हॉल्व द आशा अंगणवाडी वर्कर हे सगळ्यांना आणि त्याच्यासोबत हे काय कम्युनिटी लिडर्सना ही बिल्ड ट्रस्ट करून आपल्याला पोहोचायचं आहे याच्यामध्ये. आणि स्पेशल ड्राईव्ह 4 to 7 राऊंड्स एन्युअली बघा 4 ते 7 एन्युअली एक राऊंड असायचं ज्या दिवशी म्हणजे एकदा सुरू झालं ना 15 दिवसाचं काहीतरी होतं म्हणजे ज्यावेळी कंटिन्युअली इम्युनेशन प्रत्येक गावी आणि प्रत्येक ठिकाणी हे वॅक्सिनेशन करायचं त्यावेळी. हे काय कॉम्प्लिमेंटरी टू UIP हे झालं कॅचअप कॅम्पेन अँड फिल गॅप्स द अचीव द मोर दॅन 90% ऑफ द कव्हरेज म्हणजे 90 पेक्षा जास्त जे लोक आहेत म्हणजे पर्सेंटेज पर्यंत आपल्याला ही पोहोचवायचं आहे. अजून काय म्हणते बघा ह्याच्यामध्ये इकडे काय काय दिलेलं द मिशन टार्गेट द सेम 12 वॅक्सिन. बघा आता स्टार्टिंगला किती सांगितलं होतं मी 7 वॅक्सिनेशन सांगितलं होतं म्हणजे ज्यावेळी त्यांनी इंद्रधनुष्याचं नाव ठेवलेलं आहे. आता कितीपर्यंत झाले आता 12 डिसीज प्रिव्हेंटेबल करतो. कुठे मिशन इंद्रधनुष मध्ये किती 12 डिसीजेसला कव्हर करणार आहेत. ह्याच्यामध्ये कुठलं DPT म्हणजे DPT डिप्थेरिया पर्टुसिस टिटॅनस हा एकदम अगोदरचं झालं.
आणि पोलिओ, मिजल्स, बघा मिजल्स, रुबेला नव्हता का त्यावेळी, होते का नाही, हे मिजल्स होता आणि चाइल्डहुड टीबी पण होता, रुबेला नव्हता, हेपॅटायटिस बी होता, बघा ही सगळी ऍड झालेला आहे, रोटावायरस, जपानीज एन्सेफलायटिस आणि हे पीसीबी एवढी इन्क्लूड झालेला आहे कशामध्ये, मिशन इंद्रधनुष्य मध्ये. म्हणजे आता 7 पेक्षा जास्त असणार आहे. आता नेक्स्ट याच्या नंतर काय, याची काय म्हणजे आपण म्हणू शकतो ऍडव्हान्स्ड मध्ये, याचे ऍडव्हान्स एक हे आणले त्यांनी काय, इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष्य म्हणजे IMI. ह्याच्यामध्ये काय स्ट्रॅटेजी बघा, स्ट्रॅटेजी 2 एक्सेलरेट मोर दॅन 90% फुल इम्युनायझेशन इन इंडियामध्ये. बघा याची पण वेगळी वेगळी हे आलेले आहे. हे IMI 1.0 झाला, 2.0, 3.0, 4.0, 5.0 असे ऍडव्हान्स मध्ये त्यांनी प्रोग्राम पुढे हे म्हणजे मिशन पुढे नेत चाललेला आहे. यांचं वेगळी वेगळी त्याच्यामध्ये टार्गेट होता. हे झालं मिशन इंद्रधनुष्यबद्दल. आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे यांनी कधी लॉन्च झाले, कोणी केले आणि तारीख वगैरे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि कुठले कुठले वॅक्सिन म्हणजे डिसीजला हे कव्हर करणार आहेत इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे किती 12 डिसीजला कव्हर करणार आहेत. बघा हे काय मिशन इंद्रधनुष्य जे मेन फेसेस होते. बघा मिशन इंद्रधनुष्य पहिला फेज, दुसरा फेज, तिसरा फेज, चौथा फेज. मिशन इंद्रधनुष्य 4 फेज होता. कधी कधी 2014 ते 15 मध्ये आणि 15 ते 16, 16 हे 17. बघा ह्याच्यामध्ये मिशन फर्स्ट फेज मध्ये काय केलेलं आहे, 201 डिस्ट्रिक्टला रूटीन इम्युनेशन कव्हर केलेलं आहे. बघा हे 201 डिस्ट्रिक्ट मध्ये पण जास्त मॅक्झिमम जे आपलं नॉर्थ मधले स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये ही मिशन इंद्रधनुष्य आणले होते. त्याच्यानंतर कुठे एक्सपेंडेड 352, त्याच्यानंतर 352 परत ऍड केले, त्याच्यानंतर परत 216 हाय फोकस डिस्ट्रिक्ट आणि त्याच्यानंतर काय चौथा मध्ये स्ट्रेंथन द लास्ट माईल डिलिव्हरी म्हणजे शेवटपर्यंत आपल्याला जे लास्ट घर असतो तिथपर्यंत आपल्याला माईल पर्यंत जाऊन डिलिव्हरी करायचं होतं. त्याच्यानंतर काय आलं, इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष्य बरं का, 1.0, 2.0, 3.0, 4.0, 5.0 असे हे 2017-18 मध्ये 190 डिस्ट्रिक्ट आणि टार्गेट होता मोर दॅन 90% कव्हरेज. आणि त्याच्यानंतर 19-20 मध्ये कंटिन्यू द हाय कव्हरेज आणि 2020 मध्ये सगळ्यांना माहिती कोविड आलं, त्यानंतर कोविड अफेक्टेड एरियामध्ये आणि 4.0 मध्ये 2022 मध्ये 4016 डिस्ट्रिक्ट मध्ये आणि लेफ्ट चिल्ड्रन जे वंचित आहे म्हणजे एक डोस घेतले परत नेक्स्ट डोस सोडले असे लेफ्ट जे चिल्ड्रन आहे त्यांना कव्हर करण्यासाठी मिशन इंद्रधनुष्य 4.0 आणि एकदम शेवटचा काय 2023-24 मध्ये युविन. बघा युविन हे काय, हे जे काय म्हणू शकतो ज्यावेळी आता बघा स्टार्टिंगला कसं होतं रुटीन इम्युनेशन असो, तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं असेल ज्यावेळी तुम्ही कोविडचं वॅक्सिन वगैरे घेताना वगैरे बघितलं असेल तुम्हाला सर्टिफिकेट भेटायचंय. आता सगळी A to Z जे कुठली पण वॅक्सिनेशन असू द्या हे सगळी कशामध्ये युविन मध्ये आपल्याला सर्टिफिकेट भेटतात बरं का. डिजिटल ट्रॅकिंग 100% कव्हरेज आपल्याला करायचं आहे. बघा ह्याची लोगो, हे कशाचे लोगो आहे, युविनचा. आता रुटीन इम्युनायझेशनचं पण आपण वॅक्सिनेशन देणार आहोत तुम्हाला. जे तुम्ही CHU झाल्यानंतर तुम्हाला ही फिलअप तुम्हालाच करायचं आहे. काय हे युविन ऍप आहे, तुम्हाला सर्टिफिकेट काढून द्यायचं आहे, OTP वगैरे लागतात. हे झालं याच्याबद्दल मिशनरीचं. मला वाटतं खूप झालं. चला आपला क्वेश्चन काय होता, मिशन इन्क्लूड ऑल वॅक्सिन. मग एक वॅक्सिनला सोडून मिजल्स होते का, हो होते. BCG होते का, येस ट्युबरक्युलोसिस म्हणजे BCG वॅक्सिन झालं हे पण होता आणि DPT टिटनस पण होता. मेनिंजोकोकस होते का, नाही, ही इन्क्लूड नाहीये कशामध्ये, मिशन इंद्रधनुष्य मध्ये. ही लास्ट जे आहे ही वॅक्सिन इन्क्लूड नाहीये. मग आपलं उत्तर असणार आहे चौथा बरोबर. ओके, मला वाटतं सगळ्यांना लक्षात आलं असेल. हे लास्ट एपिसोड मधला क्वेश्चन होता. चला मग आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपल्याला बघायचं आहे. बघा काय म्हणते, मोस्ट कॉमन. बघा मोस्ट कॉमन रूट विचारलं बरं का, रूट ऑफ नोझोकोमियल इन्फेक्शन म्हणजे काय, हॉस्पिटल अक्वर्ड इन्फेक्शन मध्ये HAI म्हणतात आपण शॉर्ट मध्ये. त्याच्यामध्ये जे मोस्ट कॉमन रूट आहे बघा किती कोणते कोणते दिलेले, ड्रॉपलेट ट्रान्समिशन आणि डायरेक्ट कॉन्टॅक्ट, इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट आणि व्हायकल ट्रान्समिशन एवढी दिलेलं आहे. ओके चला आपण थोडक्यात बघूया काय होतं. मेन ह्याचं हॉस्पिटल अक्वर्ड इन्फेक्शन HAI म्हणजे काय म्हणतो आपण, नोझोकोमियल इन्फेक्शन म्हणतो. नोझोकोमियल इन्फेक्शन ऑल्सो नोन एज काय, हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन. कसे, हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन पण म्हणतो. याच्यामध्ये काय असतो, हे हॉस्पिटल हे झालं, याच्यामध्ये याने इन्फेक्शन होतात बरं काय. इन्फेक्शन दॅट कधी होणार आहे, याने इन्फेक्शन दॅट 48 hours to 72 तासामध्ये. बघा इम्पॉर्टंट आहे, लक्ष देऊ नये का, किती, ज्यावेळी इन्फेक्शन होणार आहे 48 ते 72 तासामध्ये. कधी, ऍट दॅट आफ्टर ऑफ हॉस्पिटल ऍडमिशन झाल्यानंतर. कधी, हॉस्पिटल ऍडमिशन झाल्यानंतर. बघा काय म्हणतो मी, बघा इन्फेक्शन दॅट बघा इथे
इन्फेक्शन दॅट ऑकर 48 to 72 hours ऑफ द हॉस्पिटल ऍडमिशन. एक पेशंट आलेला आहे, म्हणजे आता समजा एक दुसरी कॉज घेऊन किंवा काहीतरी दुसरी डिसीज घेऊन त्यांनी ऍडमिट झालेला आहे कुठे, वॉर्डमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये. आणि ज्यावेळी जे झालेलं एक डिसीज झालं, आता समजा मेजर्सनी ते पेशंट आलतं, ऍडमिट होतं, मग ज्यानंतर 48 ते 72 तासामध्ये त्याला दुसरं एक डिसीज कुठली तरी आलं, आता समजा HIV आलं समजा आपण डायग्नोस केल्यावर, मग ही काय झालं, हे नोझोकोमियल इन्फेक्शन असं झालं. एक्झाम्पल सांगतोय, एकदम HIV येत नाही बरं का. हे झालं इन्फेक्शन दॅट म्हणजे जे ऍडमिशन झाल्यावर 48 ते 72 तासामध्ये येणार आहे. हे झालं याच्याबद्दल. आणि अजून काय म्हटलं बघा, ही विदिन 48 hours ऑफ डिस्चार्ज. डिस्चार्ज नंतर कधी, 48 नंतर, विदिन 48 तासामध्येच बरं का. ही 48 तासामध्ये आणि 48 ते बघा ह्याच्यामध्ये पण फर्स्ट प्रायोरिटी विचारलं तर बघा, फर्स्ट प्रायोरिटी विचारलं तर तुम्हाला द्यायचं आहे 48 तास तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ओके, हे पण लक्षात ठेवा. काय फर्स्ट प्रायोरिटी 48 ते 72 तास हे असलं तर एकदम बरोबर आहे. त्याच्यामध्ये फक्त 48 विचारलं तर तुम्हाला फक्त 48 ही एकदम बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे 48 ते 72 तास आणि डिस्चार्ज झाल्यावर जे 48 तासामध्ये येणार आहे जे इन्फेक्शन त्याला आपण काय म्हणतो, नोझोकोमियल इन्फेक्शन म्हणून म्हणतात बरं का. ही नॉट प्रेझेंट ऑर काय म्हणू शकतो, नॉट प्रेझेंट आणि नॉट इनिशिएटिंग, म्हणजे ही काहीच नसणार आहे कधी, ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन वेळी. म्हणजे ज्यावेळी ऍडमिशन होतात पेशंट, ज्याला ही नसणार आहे, पण कधी होणार आहे, ज्यावेळी ऍडमिशन झाल्यानंतर 48 ते 72 तासामध्ये किंवा डिस्चार्ज झालं की 48 तासामध्ये जे होणार आहे इन्फेक्शन, ते कशामुळे, जे हॉस्पिटलमुळे किंवा हॉस्पिटल एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे होणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, नोझोकोमियल इन्फेक्शन पण म्हणजे म्हणून म्हणतो. बघा ह्याच्यामध्ये खूप मेथड्स आहेत. त्यांनी काय विचारलं होतं आपल्याला ना, म्हणजे हे काय विचारलं, मोस्ट कॉमन रूट्स विचारले आहे. बघा ह्याच्यामध्ये किती रूट्स आहेत आपल्याला बघायचं आहे, मोड्स किंवा मेथड्स म्हणा. ओके, त्याच्यामध्ये पहिला आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट. डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे काय, वन पर्सन टू अनदर पर्सन एकदम असा टच केलं तर, वन पर्सन एक पेशंट आहे त्यांनी दुसऱ्या पेशंटला टच केलं, तसली म्हणजे कम्युनिकेबल डिसीजेस वगैरे, वन पर्सन टू अनदर पर्सनला जे होतात ह्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणतो. एक्झाम्पल काय सांगू शकतो तुम्हाला मी, स्किन इन्फेक्शन वगैरे, स्किन इन्फेक्शन आणि वुंड इन्फेक्शन, ही सगळी काय, ही डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाल्यामुळे ही होणार आहे. हे झालं डायरेक्ट कॉन्टॅक्ट मधलं. आता इनडायरेक्ट म्हणजे काय मग, इनडायरेक्ट आता डायरेक्टचा अपोजिट म्हणजे काय, थ्रू कंटॅमिनेटेड जे कुठली पण वस्तू असो त्याच्यामध्ये म्हणजे बसलेला असा कंटॅमिनेटेड ऑब्जेक्ट किंवा व्हॉमिटीज. एक्झाम्पल काय म्हणू शकतो, इन्स्ट्रुमेंट म्हणा, सरफेस म्हणा, याच्याने येतात जे डिसीज म्हणजे कॉज इन्फेक्शन होणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट मेथड किंवा इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट मेथड असं म्हणू शकता तुम्ही. काय झालं, डायरेक्ट कॉन्टॅक्ट ट्रान्समिशन झालं, हे इनडायरेक्टचं झालं. हे मेथड आहे बरं का. आणि मोस्ट कॉमन हेच होणार आहे. कुठली मोस्ट कॉमन कुठली होणार आहे, हेच इनडायरेक्टच होणार आहे. एक्झाम्पल कुठले, एक्झाम्पल युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणा, हे झालं. आणि सर्जिकल साईट इन्फेक्शन हे सगळे ह्याच एक्झाम्पल आहे. कशाचे, इनडायरेक्ट मेथडचे, म्हणजे हे मोस्ट कॉमन असणार आहे. ओके, हे इम्पॉर्टंट आहे बरं का. त्याच्यानंतर अजून काय राहिलं, ड्रॉपलेट म्हणजे ड्रॉपलेट कसं होणार आहे, कफिंग आणि स्नीजिंग असल्यावर ही होणार आहे. कफिंग आणि स्नीजिंग म्हणजे ह्याच्यामध्ये कसं असणार आहे, लार्ज ड्रॉपलेट असणार आहे, म्हणजे थोडी मोठी असणार आहे. कशापेक्षा, जे एअरड्रॉप म्हणतो बघा, एअरबोर्न पेक्षा. त्याच्यामध्ये पण वाया काय, टायनी किंवा टिन्नी म्हणजे काय, एअरझोल्स, म्हणजे हे टीबी वगैरे येतात बघा, हे काय एअरबोर्न डिसीज मध्ये होतात. हे झालं ड्रॉपलेट, एअरबोर्न झालं. अजून काय राहिलं, व्हेकल ट्रान्समिशन हे कसं होणार आहे, आता वाया फूड म्हणा, फूड वॉटर, त्याच्यामुळे ही होणार आहे. हे झालं व्हेकल ट्रान्समिशन, हे झालं ड्रॉपलेट, एअरबोर्न, व्हेकल. आणि अजून काय झालं, वेक्टर ट्रान्समिशन म्हणजे मस्किटोमुळे जे होणार आहे. कशामुळे, मस्किटोमुळे, थ्रू द इन्सेक्ट
इन्सेक्ट, काय काय म्हणू शकता तुम्ही, मॉस्किटो. एक्झाम्पल बेस्ट कुठलं, मॉस्किटो. बघा हे झालं ह्याच्यामध्ये. बघा हे इन्फेक्शन होण्याची कॉमन सोर्स काय, हे इन्फेक्शन नोझोकॉमियल होण्याचे कॉमन सोर्स काय काय असू शकतो. ह्याच्यामध्ये जे असणार आहे मेन असणार आहे अनवॉश्ड, म्हणजे बिना वॉश केलेले हँड्स ऑफ कोणाचे, जे हेल्थ वर्कर आहे, जे हेल्थ वर्कर आहे त्यांच्यामुळे. म्हणजे आता समजा एक पेशंटला तुम्ही एक केअर दिलेलं आहे, आता समजा कुठली पॉलिश टाकलेलं आहे, कुठले पॉलिश टकलेले असंच तेच हाताने किंवा तेच ग्लोव्हजने. आता तुम्ही ग्लोव्ज न चेंज केले किंवा हात धुतलं नाही, तर परत आपण दुसरे पेशंटला आपण ओव्हरऑल केअर द्यायला गेलो तर ही याच्यामध्ये ट्रान्समिशन होणार आहे का नाही. येस, याच्यामध्ये ट्रान्समिशन होणार आहे. हे काय झालं, अनवॉश्ड हँड्स हे मोस्ट कॉमन असणार आहे. आणि कंटॅमिनेटेड इन्स्ट्रुमेंट्स म्हणा, कंटॅमिनेटेड इन्स्ट्रुमेंट्स, कॅथेटर, आयव्ही इन्स्ट्रुमेंट्स, कॅथेटर, आयव्ही, हे झालं कॅथेटर आणि आयव्ही, हे सगळे आयव्ही लाईन्स वगैरे ह्याच्यामध्ये होणार आहे. आणि सरफेस, हे काय झालं, हे कॉमन सोर्स झाले कशाचे, नोझोकॉमियल इन्फेक्शन बद्दल. मग आपल्याला प्रिव्हेंट कसं करायचं आहे, आता हात नाही धुले पण आता काय करायचं, हात धुवायचं. हे काय प्रिव्हेंट साठी काय काय करावं लागेल आपल्याला, हँड हायजीन बघावं लागेल. हे मोस्ट इम्पॉर्टंट बरं का, हँड हायजीन करावं लागेल. त्याच्यानंतर स्टेरिलायझेशन आणि डिसइन्फेक्शन, हे सगळे आपल्याला फॉलो करावं लागेल जे नोझोकॉमियल इन्फेक्शन आपल्याला थांबवायचं असेल तर. आणि असेप्टिक टेक्निक, सेप्टिक नाही बरं का, असेप्टिक टेक्निक म्हणजे घाण पद्धतीने नाही करायचं, म्हणजे एकदम स्टरल पद्धतीने. आणि आयसोलेशन ऑफ इन्फेक्टेड पेशंट, जे असं पेशंट आहे त्याच्यामुळे सर्वांना इन्फेक्शन होऊ शकते, जे पेशंटला काय करायचं, आयसोलेशन मध्ये ठेवायचं. हे झालं प्रिव्हेंटेबल. बघा तुम्हाला विचारू शकतात याच्यामधलं मोस्ट कॉमन विचारू शकतात, हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन कुठले बाबा, त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. पहिला असणार आहे कुठले, इथे मला आपल्याकडे आहे होतं कुठं हे झालं टाइप्स मोस्ट कॉमन. हे झालं अदर कुठले, ई कोलाई आणि एंटरकोलस, हे सगळे हे झालं कॉजेस. बघा युरिनरी कॅथेटरायटिस मध्ये काय होणार आहे, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होणार आहे. आणि सर्जिकल प्रोसिजर मध्ये सर्जिकल साइट इन्फेक्शन, ही काय हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन मधलं आहे बरं का. ही घ्या इंटू हे काय, हे झालं. आणि सेंट्रल वेनस कॅथेटर, हे काय ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन झालं. आणि मेकॅनिकल व्हेंटिलेशन मध्ये न्यूमोनिया. प्रिव्हेन्शन करायचं कसं करायचंय, फ्रिक्वेंट हँड हायजीन आणि प्रॉपर हे काय पीपी यूज, म्हणजे प्रोटेक्टिव्ह जे किट आहेत, म्हणजे पीपी किट मधलं मास्क झालं आणि काय झालं, ग्लोव्ज झालं, गाऊन झालं, हे आपल्याला यूज करायचं आहे. रिमूव्ह इनड्वेलिंग डिव्हिसेस ॲज सून ॲज पॉसिबल, असले ॲज सून ॲज पॉसिबल आपल्याला गरज नसेल तर काढून टाकायचं आहे. आणि रुटीन डिसइन्फेक्शन त्याच्यासोबत अँटीमायक्रोबियल वगैरे यूज करायचं आहे. इथे बघा मेन इम्पॉर्टंट, हे काय नोझोकॉमियल इन्फेक्शन मधला टाइप्स कुठले. पहिले एक आहे कॉटी म्हणजे काय, कॅथेटर असोसिएटेड युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. बघा ही 33% होते, मोस्ट कॉमन आहे. मग पहिला विचारल्यावर तुम्हाला उत्तर सांगायचं आहे नोझोकॉमियल इन्फेक्शन मध्ये एकदम फर्स्ट कुठलं, ऑप्शन मध्ये कॉटी असेल तर कॉटी द्यायचंय, नसेल तर तुम्ही ई कोलाई देऊ शकता. कुठले, ई कोलाई देऊ शकता. हे कधी होणार आहे, टाइप ऑफ अपसेट आफ्टर 48 आवर्स नंतर होणार आहे. त्याच्यानंतर सर्जिकल साइट इन्फेक्शन हे 31% होणार आहे. त्याच्यानंतर सेकंड मोस्ट कॉमन कुठली असणार आहे, सर्जिकल साइट इन्फेक्शन अप टू बघा हे 30 दिवसानंतर आफ्टर सर्जरीवर होणार आहे. हे एक विसरलो, हे पण नोट करून घ्या. एक पॉईंट, सर्जिकल साइट इन्फेक्शन हे किती दिवस, 30 दिवसानंतर जे इन्फेक्शन होतं. आणि हे काय, त्याच्यामध्ये स्टेफिलोकोकस एरिस येणार आहे. त्याच्यानंतर व्हीआयपी म्हणजे काय, व्हेंटिलेटर असोसिएटेड न्यूमोनिया, हे 15% असणार आहे. हे पण 48 तासानंतर. हे काय, स्युडोनोमस हे याच्यामध्ये होणार आहे. हे काय, क्लेप्सी सेंट्रल लाईन असोसिएटेड ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन, हे 13% विदिन 48 आवर्स. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. फक्त एवढी लक्षात ठेवलं तरी बस. पहिला आणि दुसरा याच्यामधलंच विचारतो तुम्हाला, क्वाटी आणि एस सर्जिकल साइट इन्फेक्शन. मग आपलं उत्तर कुठले असणार आहे बघा. चला, ड्रॉपलेट हो होता, मोस्ट कॉमन होता का नाही, डायरेक्ट पण होता पण एवढे पण नाही. इनडायरेक्ट जे कॉन्टॅक्ट मेथड होता, म्हणजे इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट होता, ते काय मोस्ट कॉमन होता. व्हायकल टचमध्ये हे पण नव्हते. मग आपली उत्तर असणार आहे तिसरा. मी आता जस्ट सांगितलं होतं, कुठे गेलं, नोझोकॉमियल हे नाही. इनडायरेक्ट मध्ये हे मोस्ट कॉमन असणार आहे थ्रू कंटॅमिनेटेड ऑब्जेक्ट आणि फोमिटीज इन्स्ट्रुमेंट, त्याच्यामुळे होणारे जे इन्फेक्शन आहे हे काय मोस्ट कॉमन असणार आहे. बरं चला, आता नेक्स्ट क्वेश्चनला आपल्याला जायचं आहे. ते क्वेश्चन बघा काय म्हणते क्वेश्चन.
मोठी क्वेश्चन आहे थोडी, म्हणजे ही असली क्वेश्चन नॉर्सेटला पण येऊ शकतात. द क्लायंट इज टेकिंग रिपॅम्पिसिन. रिपॅम्पिन म्हणजे हे काय, रिपॅम्पिसिनच आहे बरं का. हे काय टेकिंग रिपॅम्पिसिन किती 600 mg घेतात PO पर ओरल डेली टू ट्रीट हिज ट्युबरक्युलोसिस. पेशंट ट्युबरक्युलोसिस झालेला आहे, त्यांनी रिपॅम्पिसिन टॅबलेट घेते, ते पण किती 600 mg घेतात बरं का. विच ऍक्शन बाय द नर्स इंडिकेट अंडरस्टँडिंग ऑफ द मेडिकेशन. आता पेशंट काय करतंय, घेतलेला म्हणजे डेली घेत आहे पर ओरल हिज ट्युबरक्युलोसिस ट्रीटमेंटसाठी कुठली रिपॅम्पिसिन 600 mg मेडिसिन. मग ह्याने काय म्हणते, विच ऍक्शन बाय द नर्स इंडिकेट अंडरस्टँडिंग ऑफ द मेडिकेशन. हा बाबा मेडिकेशन बद्दल तुम्हाला कळलंय असं कधी वाटते, कुठलं उत्तर दिल्यावर. बघा काय म्हणते पेशंट, टेलिंग दॅट क्लायंट दॅट, बघा काय म्हणते क्लायंट, मेडिकेशन विल नीड टू बी टेकन विथ ज्यूस. ज्यूस सोबत घ्यायला पाहिजे. मग असं कुठली एज्युकेशन दिलेलं आहे, कोण, ही नर्सिंग स्टाफ. म्हणजे ज्यावेळी कळणार बाबा ह्यांनी रिपॅम्पिसिन बद्दल एकदम बरोबर एज्युकेशन दिलेलं आहे. मग नेक्स्ट काय म्हणते बघा पेशंट, अ क्लायंट दॅट मेडिकेशन विल चेंज द कलर ऑफ द युरिन. पेशंट म्हणते ही मेडिसिन घेतल्यावर मला काय होणार आहे, कलर चेंज होणार आहे युरिन मध्ये. पहिला काय म्हटलंय, ही ज्यूस सोबत घ्यायचं आहे. आणि तिसरा काय म्हणते, द क्लायंट काय म्हणते, द क्लायंट टेक टू द मेडिकेशन बिफोर गोइंग टू बेड ॲट नाईट. म्हणजे झोपायच्या अगोदर आपल्याला ही मेडिसिन घ्यायचं आहे असं म्हणताय. आणि टेलिंग द क्लायंट टू टेक द मेडिकेशन इफ द नाईट स्वेट्स ऑकर. ज्यावेळी नाईट स्वेट्स येतात, ज्यावेळी ही मेडिकेशन घ्यायचं आहे. म्हणजे कसा पद्धतीने जे नर्स आहे एज्युकेशन दिलेलं आहे, ह्याचा मतलब कुठली इंडिकेट करते बाबा, हा अंडरस्टँडिंग ऑफ द मेडिकेशन. पेशंटला मेडिसिन बद्दल मी दिलेले इन्फॉर्मेशन व्यवस्थित समजलं आहे आणि ह्यांनी बरोबर उत्तर देत आहे. कुठली मेडिसिन आहे, रिपॅम्पिसिन. चला रिपॅम्पिसिन बद्दल थोडक्यात आपण बघूया. ही एकदम इम्पॉर्टंट ड्रग आहे, सगळ्यांना माहिती आहे. हे अँटी ट्युबरक्युलोसिस ड्रग आहे, ते पण कुठले, फर्स्ट लाईन मधलं रिपॅम्पिसिन. रिपॅम्पिसिन याची काय म्हणतो एकदम शॉर्ट कोड काय, याची कोड आहे R. बघा ही मोस्ट रॅपिड, कसं आहे, मोस्ट रॅपिड किलिंग अँटी ट्युबरक्युलोसिस, कसे किलिंग अँटी TB ड्रग आहे. कसं अँटी TB ड्रग आहे कुठले, रिपॅम्पिसिन बरं का. आणि कसा पद्धतीने टू किल पॉप्युलेशन. कुठली पॉप्युलेशन, आपलं पॉप्युलेशन आहे बरं का. टू किल पॉप्युलेशन अँड सब पॉप्युलेशन ऑफ कुठले, मायकोबॅक्टेरियम. मायकोबॅक्टेरियम काय, हे पॉझिटिव्ह एजंट आहे. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसचे, त्याला ही मारून टाकते. टू किल द पॉप्युलेशन अँड सब पॉप्युलेशन ऑफ द मायकोबॅक्टेरियम. म्हणजे एकदम चांगली ड्रग असणार आहे. मोस्ट रॅपिड किलिंग कुठले, रिपॅम्पिसिन ड्रग. बघा ही मेन काय करतो, कलर चेंज ऑफ बॉडी फ्लुइड. जे आपलं बॉडी फ्लुइड्स आहे त्याच्यामधलं काय करतो, कलर चेंज करतो. कुठली, रिपॅम्पिसिन ड्रग. त्याच्यामध्ये कुठली असू शकतो, युरिन असू शकतो, टीएस असू शकतो, आणि सलाइवा आणि स्वेटिंग, जे स्वेट येतात याचा कलर चेंज करू शकतो. आणि जे मेनली कुठली कलर चेंज करणार आहे ह्याच्यामध्ये, मेनली युरिन कलर चेंज करतो. म्हणजे कलर कसा येणार आहे, ऑरेंज टू रेड कलर दिसणार आहे ही रिपॅम्पिसिन मेडिसिन घेतल्यावर. लक्षात आलं तुम्हाला. रिपॅम्पिसिन हे मोस्ट रॅपिड किलिंग अँटी ट्युबरक्युलोसिस ड्रग आहे. आणि मायकोबॅक्टेरियमचे जे किती त्यांचं जनांग आहे, म्हणजे पॉप्युलेशन आहे, सगळ्यांना मारून टाकते. आणि कलर चेंज होतात बॉडी फ्लुइड्स मधलं, युरिन मधलं, टीएस मधलं, आणि अजून काय, सलाइवा, स्वेट. मेनली कुठला, युरिनचं. कसं होतं कलर, ऑरेंज टू रेड ह्या कलर मध्ये रिपॅम्पिसिन मेडिसिन घेतल्यावर युरिन दिसणार आहे. ओके, एवढं आपण बघितलंय. आणि हे पण सांगायला पाहिजे बरं का, ही कलर चेंज झाले, हे कसं आहे, कलर चेंज झाले हे काय, कसं आहे, की हार्मलेस आहे. म्हणजे काय हार्म करणार आहे का बॉडीला, नाही, हार्मलेस आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, एज्युकेट करायचं पेशंटला. एज्युकेट टू पेशंट अबाउट कलर बद्दल. हा बाबा ही काय घडतंय तुझ्यासोबत, हे सगळं एक नॉर्मल फंड आहे. म्हणजे नॉर्मल हे मेडिकेशन घेतल्यावर तुम्हाला दिसणारच आहे. बरं, हे झालं. त्याच्यानंतर स्पेसिफिक काय आहे याचं ॲडव्हर्स रिॲक्शन, कशाची, रिपॅम्पिसिन बद्दल. चला हे तुम्हाला नेक्स्ट दाखवतो. अजून थोडक्यात बघूया. काय म्हटलं मी, स्पेसिफिक ॲडव्हर्स रिॲक्शन काय असणार आहे ह्याच्यासोबत, काय काय दिसणार आहे आपल्याला. कशाबद्दल बोलतोय आपण, शॉर्टकोड आपण कोड लिहू, फक्त काय R लिहायचं. R म्हणजे काय, रिपॅम्पिसिन. ओके, बघा ह्याच्यामध्ये होणार आहे पहिलं जे आहे कुटानियस सिंड्रम. या सिंड्रम मध्ये काय होणार आहे, कुटानियस सिंड्रम, CUTA
मला वाटते मी पहिल्यांदा एकदा लिहितो, स्पेलिंग तुम्हाला कन्फ्युजन करू शकतो. कुठे गेलं हा, क्युटोनियस ही काय सिंड्रोम आहे. सिंड्रोम म्हणजे काय, एकदम ग्रुप ऑफ सिम्पटम्स. हे झालं. ह्याच्यामध्ये काय काय होणार आहे, इचिंग होणार आहे, इचिंग, रेडनेस आणि स्किन रॅशेस दिसणार आहे. आणि हे स्किन रॅश आहे बघा, हे स्किन रॅश हे कसं दिसणार आहे, एकदम पहिलं दिसणार आहे. फर्स्ट अपियर ऑन फेस मध्ये, म्हणजे असं करत बसणार. हे काय झालं, क्युटेनियस सिंड्रोम. स्पेसिफिक ॲडव्हर्जन रिएक्शन आहे, ॲडव्हर्स रिएक्शन आहे कशाचे, रिपम्पिशन बद्दल. याच्यानंतर रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजे एक ग्रुप दिसणार आहे रेस्पिरेशन बद्दल काही प्रॉब्लेम असेल तर. काय येऊ शकतो याच्यामध्ये, डिफिकल्टी इन ब्रीथिंग मध्ये डिफिकल्टी येऊ शकतात रिपम्पिशन घेतल्यावर. हे झालं ॲडव्हर्स रिएक्शन मध्ये. आणि अजून काय, फ्लू लाईक सिंड्रोम दिसणार आहे. फ्लू लाईक सिंड्रोम म्हणजे सगळे काय एक ग्रुपच आहे. याच्यामध्ये काय होतंय, हेडेक दिसणार आहे, अजून काय फिवर आणि रेनी नोज ही दिसणार आहे ह्याच्यामध्ये. अजून एक राहिलं कुठलं, ऑब्डोमिनल सिंड्रोम म्हणजे पोटामधले काय काय दिसणार जे सिम्पटम्स. ऑब्डोमिनल सिंड्रोम हे सगळे ग्रुप ऑफ सिम्पटम्स आहेत. ह्याच्यामध्ये काय दिसणार, नोजिया, वॉमिटिंग, ऑब्डोमिनल डिस्कम्फर्ट विथ ऑर विदाउट, बरं का, असो किंवा नसो. डायरिया असू शकतो किंवा नसू शकतो, तरी पण तुम्हाला ऑब्डोमिनल डिस्कम्फर्ट दिसणार आहे. स्पेसिफिक ॲडव्हर्स रिएक्शन आहे हे रिपम्पिशन बद्दल. क्युटेनियस सिंड्रोम त्याच्यामध्ये इचिंग दिसणार आहे आणि रेडनेस दिसणार आहे आणि स्किन रॅशेस दिसणार आहे. स्किन रॅशेस एकदम पहिला दिसतो, बरं का. आणि रेस्पिरेटरी सिंड्रोम मध्ये डिफिकल्टी इन ब्रीथ आणि फ्लू लाईक सिंड्रोम मध्ये हेडेक, फिवर आणि रेनी नोज असणार आहे. आणि अबडॉमिनल सिंड्रोम मध्ये नोजिया, वॉमिटिंग आणि अबडॉमिनल डिस्कम्फर्ट विथ किंवा विदाउट डायरिया. एवढं लक्षात आलंय. चला अजून काय राहिलं आपलं, हे झालं. ओके, रिपम्पिशन बद्दल एवढं बघितलं आपण, हे झालं. ओके, अजून काय, ही हेपेटोटॉक्सिक ड्रग आहे. कसं आहे, हे हेपेटोटॉक्सिक ड्रग आहे. कुठली, ही रिपम्पिशिन. हेपेटोटॉक्सिसिटी म्हणजे हेपेटोटॉक्सिसिटी करतात, म्हणजे लिव्हरचे प्रॉब्लेम असते जे बिफोर आपल्याला LFT करून घ्यावं लागेल ही मेडिसिन द्यायचं अगोदर. हे आपल्या लक्षात आलं. आणि आपण कशामध्ये यूज करतो, टीबी मध्ये यूज करणारच आहे. आणि ट्रीटमेंट ऑफ लेप्रसीमध्ये पण ह्याची यूज करतो आपण. लेप्रसीमध्ये पण यूज होतात. आणि अजून कुठले, प्रोफॅलॅक्सिस ऑफ मेनिंजायटिस मध्ये पण ह्याची यूज आपण करणार आहोत. एकदम नोट, बरं का, नोट करून लिहून ठेवा. ठीक आहे. हे रिपम्पिशिन आहे. रिपम्पिशिन हे काय करतो, इज अ एन्झाईम इंड्यूस ड्रग आहे. एन्झाईम इंड्यूस ड्रग आहे. हे काय करतो, डिक्रीज द ऍक्टिव्हिटी ऑफ, कशाची, डिक्रीज द ऍक्टिव्हिटी ऑफ सर्टन ड्रग. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट कुठले, सर्टन ड्रग म्हटले जे आपलं COP आहे. कुठले, कंबाइन्ड ओरल पिल्स, त्याची काय ऍक्टिव्हिटी कमी करतो. मग ज्यावेळी तुम्ही एक TB पेशंट आहे, ज्यावेळी तुम्ही जे पेशंटला COP देणार आहे, तुमच्या लक्षात असायला, म्हणजे लक्षात यायला पाहिजे, काय यायला पाहिजे, ज्यावेळी तुम्ही कंबाइन्ड ओरल पिल्स देणार आहे TB पेशंट मध्ये आणि त्याचा ट्रीटमेंट चालू आहे अँटी ट्युबरक्युलोसिस, त्याच्यामध्ये रिपम्पिशिन इन्क्लूड आहे. मग ही फायदेशीर ठरणार आहे का आपल्याकडे, नाही. कारण जे तुम्ही COP दिलेलं आहे ते कामच करणार नाहीये. का, रिपम्पिशिन काय, एन्झाईम इंड्यूस ड्रग आहे. जे एन्झाईम इंड्यूस म्हणजे ही एन्झाईम इंड्यूस करतो, म्हणजे जे आपलं COP झालंय ही याची ऍक्टिव्हिटी काय करणार आहे, याची ऍक्टिव्हिटी एकदम बंद करणार. म्हणजे ह्याला कामच करू देणार नाही. कशाला, COPला. मग COPचं काम काय होतं, ही प्रिव्हेंट करणार होतं प्रेग्नन्सी. पण आता करणार आहे का, नाही. म्हणजे हे बिना कामाचे, म्हणजे आपण देऊन सुद्धा काय, हे बिना कामाचं झालं COP. म्हणजे आपल्या लक्षात यायला पाहिजे, TB पेशंट मध्ये आपण COP देणार नाहीये. दिलं तर ते काम करणार नाही, एवढं आपल्या लक्षात असायला पाहिजे. इम्पॉर्टंट आहे COH साठी. एक म्हणजे जनरल नॉलेज पण झालं, म्हणजे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे आणि याच्यावरती क्वेश्चन पण येऊ शकतात. ओके, हे झालं. आणि हे मोस्ट इफेक्टिव्ह ड्रग आहे, बरं का. ड्रग इन NT-TB मध्ये, म्हणजे अँटी ट्युबरक्युलोसिस ड्रग मध्ये मोस्ट इफेक्टिव्ह ड्रग आहे. अजून काय राहिलं, जे एक सिम्पटम्स होता, रेस्पिरेटरी सिंड्रोम होता, बरं का. रेस्पिरेटरी सिंड्रोम इफ पेशंट, बघा, ज्यावेळी इफ पेशंट कंप्लेंट, म्हणजे पेशंट कंप्लेंट करते, बाबा कशाची, मला डिसपनिया होते, म्हणजे डिफिकल्टी इन ब्रीथिंग होते. मग आपल्याला काय करायचंय,
एकदम आपल्याला काही न चिंता करता स्टॉप करायचा आहे, स्टॉप द ड्रग आणि रेफर टू आपल्याला डॉक्टरकडे फिजिशियनकडे पाठवायचं आहे. हे पण लक्षात ठेवा. इफ द पेशंट कंप्लीट डिसअपनिया, ज्यावेळी आपल्याला हे करायचंय आणि त्याच्यासोबत ही गोळ्या कधी घ्यायचं आहे, ऑलवेज गिवन एम्प्टी स्टमक, खाली स्टमकने ही आपल्याला गोळी द्यायचं आहे. म्हणजे जेवणचा अगोदर आपल्याला द्यायचं आहे. कशासाठी? बेस्ट ऑब्झर्वसाठी, म्हणजे जे एकदम बेस्ट ऑब्झर्व व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण काय करणार आहे, बेस्ट ऑब्झर्वसाठी एम्प्टी स्टमकने देणार आहे. ह्याच्यामध्ये काय कधी देऊ शकतो आपण, 1 hour बिफोर, 1 तासाच्या अगोदर किंवा 2 तासानंतर, आफ्टर मील. म्हणजे ज्यावेळी खाली पोट राहणार, ज्यावेळी एकदम बेस्ट पद्धतीने ही काय होणार आहे, ऑब्झर्व होणार आहे ही ड्रग. चला मग आपलं जेवढी इम्पॉर्टंट होतं तेवढं बघितलं आपण. हे झालं हेपॅटायटिस. हे पण लक्षात ठेवा, त्याच्या अगोदर आपल्याला LFT चेक करायचं, म्हणजे करायचंच आहे. हे झालं रिपंबिशन इज एन्झाइम इंड्युसर आणि COP बद्दल हे झालं. आणि रेस्पिरेटरी सिंड्रोम मध्ये डिफिकल्टी इन ब्रीथ होणार आहे, पण आपल्याला दिसलं, पेशंटचं कंप्लेंट दिसलं, बाबा आम्हाला काय होतं, डिसअपनिया दिसतंय, मग आपल्याला एकदम बिना विचार करता काय करायचंय, ही मेडिसिन बंद करायचं आहे. हे काय रिपंबिशन बद्दल हे झालं. ओके, चला मग आपलं उत्तर काय असणार आहे, नर्सने अंडरस्टँडिंग द मेडिकेशन. आता क्लायंटने उत्तर दिले, मग आपल्या नर्सने समजून घ्यायचं हे सगळे हेल्थ एज्युकेशन दिलेले एकदम योग्यशीर आहे. बघा काय म्हणते, टेल द क्लायंट दॅट मेडिकेशन विल नीड टू बी टेकन विथ ज्यूस. ज्यूस सोबत घ्यायचं आहे का, नाही, आपल्याला एकदम एम्प्टी स्टमक घ्यायचं आहे, एम्प्टी स्टमक घ्यायचं आहे. हे आपलं चुकलं. टेलिंग द क्लायंट दॅट मेडिकेशन विल चेंज द, बघा कलर ऑफ द युरिन, एकदम बरोबर. काय करणार आहे, युरिनचं कलर चेंज करणार आहे. कसे, ऑरेंज टू रेड, कसे ऑरेंज टू रेड अशा पद्धतीने ही कलर चेंज करणार आहे. हे होल्ड मध्ये ठेवा. आणि टेलिंग द क्लायंट टू टेक द मेडिकेशन बिफोर गोइंग टू बेड. बघा हे असं नाही करायचंय, मग आपल्याला घ्यायचंय 1 hour बिफोर किंवा 2 hour आफ्टर मील्स नंतर ही मेडिसिन घ्यायचं आहे. शक्यतो आपल्याला एम्प्टी स्टमकच घ्यायचं आहे. हे पण चुकलं. आणि टेलिंग द क्लायंट टू टेक द मेडिकेशन इफ द नाईट स्वेट, बघा हे असं नाहीच घ्यायचंय, आपल्याला डेली कंटिन्युअली घ्यायचं आहे. रात्री स्वेट चाल्यावर असं काही नाहीये. मग आपलं उत्तर असणार आहे एकदम बरोबर, दुसरी उत्तर बरोबर असणार आहे. याच्यामध्ये काय होतंय, कलर ऑफ द युरिन चेंज. मग चला आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे. ओके, आपलं जे डायग्राम आणलं होतं, पिक्चर आणलं होतं, ते मला दाखवलं नाही. बघा सगळ्यांना माहिती आहे ड्रग मध्ये थोडी चेंजेस झालेले आहे, पण अजून सुद्धा रिसेंटली ह्या तारखेला तुम्ही पकडलं तरी पण अजून जे इम्प्लिमेंट आपल्या स्टेट ऑफ म्हणजे गव्हर्नमेंट स्टेटमध्ये, आपलं गव्हर्नमेंट स्टेटमध्ये बघा काय, आपलं महाराष्ट्र शासनामध्ये अजून मेडिसिन हे आले नाही. अजून कुठले HRJDच अजून चालू आहे, इकडे आले नाही. बघा HRJD मध्ये पण कुठले असणार आहे, रिपंपिसिन, आयसोनियल, पॅराजिनामेट, इथोम्बोटल. हे पण किती हे पण लक्षात ठेवा बरं का. रिपंपिसिन किती, 150. बघा रिपंपिसिन 150 mg. बघा HRZE. बघा इथे दिलेलं आहे, 1 मिनिट, हे तुम्हाला 1च मिनिट काढतो. बघा इथे तुम्हाला दिसते काय काय दिलेलं आहे, आर म्हणजे रिपंपिसिन 150 mg. H म्हणजे काय, आयसोनिएजेट. हे काय, आयसोनिएजेट किती, 75 mg. बरं, आणि पॅराजिनामेट किती, पॅराजिनामेट 400 mg. जेट म्हणजे एकदम जास्त, एवढं लक्षात ठेवा. इथोम्बोटल किती असणार आहे, 275 mg. एवढी लक्षात ठेवा, ही HRJD मधलं आहे. चला आता नेक्स्ट काय, कुठली एक्झिट झालेलं आहे, इथोम्बोटलला बाहेर काढलेलं आहे, त्याच्यासोबत कुठली मॉक्झिफ्लोक्झेसिनला इन केलेला आहे. अजून आपल्या स्टेटमध्ये नाही आलेले, पण चेंजेस झालेले आहे. म्हणजे हे कशाचे, न्यू TB गाईडलाईन्स बद्दल. ओके, चला एवढी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपल्याला बघायचं आहे. काय म्हणते, विच IUCD नीड्स टू बी रिप्लेस्ड ओनली आफ्टर 10 years. बघा ह्याचं खाली दिलेलं आहे इंट्रायुटेरिन कॉन्ट्रासेप्टिव्ह. बघा IUCD म्हणजे काय, इंट्रा युटेराइन, ती म्हणजे काय, कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस. खाली दिलेले IUCDच आहे. त्याच्यामध्ये कुठली जे IUCD आहे ज्याला गरज आहे 10 वर्षानंतर बदलायचं, रिप्लेस्ड ओनली आफ्टर, म्हणजे याची ड्युरेशन त्या दिलेल्या IUCD मधले कुठली जे IUCD आहे ज्याचं ड्युरेशन किती, 10 वर्ष आहे. मग आपल्याला बघायचं ऑप्शन काय काय दिलेले, कॉपर टी 200, प्रोजेस्टॉर्जर्ट, आणि कॉपर टी 380A, आणि हे दिलेलं नोवाटी. बघा मी डायग्राम सहित आणलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. बघा हे काय, ही कॉपर टी 200 आहे, कॉपर टी 200 याची नाव आहे, हे कॉपर टी 200 झालं. त्याच्यामध्ये काय, ही असणार आहे 2nd जनरेशनची.
सेकंड जनरेशन IUCD. कशाची? सेकंड जनरेशन IUCD असणार आहे. त्याच्यामध्ये हे जे दिसतं तुम्हाला टी सारखं, हे कसं असणार आहे? प्लास्टिक टी शेप्ड फ्रेम असणार आहे. प्लास्टिक टी शेप्ड फ्रेम्ड आहे. मग त्याच्यासोबत विथ 200 mm² कॉपर, जे तुम्हाला दिसते इथे, हे किती असणार आहे? 200 mm² ही कॉपर आहे. कॉपर वायर आहे. दिसतं ना इथे वायर तुम्हाला कॉपरची. हे झालं. आणि त्याच्यामध्ये हे ड्युरेशन, ह्याची ड्युरेशन कधी येणार आहे? ड्युरेशन म्हणजे एकदा इन्सर्ट केलं तर ही येणार आहे 3 वर्षासाठी इलिजिबल असणार आहे. म्हणजे 3 वर्ष प्रोडक्शन देणार आहे. किती? 3 वर्ष प्रोडक्शन देणार आहे. हे झालं. एकदम अर्लियर मेथड आहे बरं का. ही अर्लियर मेथड म्हणजे मेथड म्हणतो बघा, मॉडेल आहे जे नवीन एकदम आलते ज्यावेळेचं. हे झालं कॉपर टी 200 पद्धत. मग हे 10 वर्षाचं विचारलं होतं, आपलं उत्तर केलं. म्हणजे हे किती? कॉपर टी 200 हे फक्त 3 वर्षासाठी चालते. हे काय? प्रोजेस्टा जर्ट. प्रोजेस्टा जर्ट पण आले. हे बघा, हे काय? प्रोजेस्टा जर्ट. प्रोजेस्टा जर्ट ही आहे बघा. ही कशी आहे? ही 3rd जनरेशनचा आहे बरं का. ही किती जनरेशनचा आहे? 3rd जनरेशन IUCD. 3rd जनरेशन IUCD आहे बघा. ही कसं आहे? फर्स्ट हार्मोनल IUD इंट्रायुटेरनल डेव्हिस इन 1976 मध्ये. 1976 मधलं ही एकदम फर्स्ट हार्मोनल IUD आहे. कशामधलं? 3rd जनरेशन मधलं. हे झालं ह्याच्याबद्दल. आणि अजून काय? त्याच्यामध्ये जे कंटेन आहे काय म्हणू शकतो? कंटेन प्रोजेस्टा जर्ट. प्रोजेस्टा जर्ट हार्मोन. ह्याच्यामध्ये प्रोजेस्टा जर्ट हार्मोन असणार आहे. किती? हे पण लक्षात ठेवा. 38 mg असणार आहे. 38 mg. पण डिलिव्हरी कसा करतो? डिलिव्हरी 65 mcg पर डे. प्रत्येक दिवसाला 65 mcg पर डे एवढं ही हार्मोन रिलीज करतो. म्हणजे काय? फर्स्ट हार्मोनल IUD होता. आणि ड्युरेशन कधी येणार आहे? किती वर्ष? ड्युरेशन येणार आहे फक्त 1 वर्ष. किती? फक्त 1 वर्षामध्ये येणार आहे. आणि हे काय? मोस्ट असोसिएटेड विथ बघा. हे याच्यासोबत मोस्ट असोसिएटेड विथ काय असणार आहे? एक्टोपिक प्रेग्नन्सी. इथे लिहितो बरं का. एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त एक्टोपिक प्रेग्नन्सी भेटते. म्हणजे एवढी चांगलं नाही आहे असं म्हणायचं आहे. हे झालं प्रोजेस्टा जर्ट बद्दल. ही लक्षात ठेवा. 38 आणि 3rd जनरेशन आणि एकदम पहिलं हार्मोनल IUCD आहे. म्हणजे IUD आहे. मग किती वर्ष? 1 वर्ष चाललं होतं. मग हे पण डायरेक्टली कॅन्सल झालं, हे पण डायरेक्टली कॅन्सल झालं. आता राहिलं कुठलं? कॉपर टी 380A बघा. कॉपर 80 बघा. हे काय? ही कॉपर टी 380 बघा. काय? 380A याची नाव आहे बघा. हे काय? याला आपण फ्रीडम 10 पण म्हणतो बरं का. फ्रीडम 10 म्हणजे 10 वर्ष तुम्हाला काय? फ्रीडम, स्वतंत्र भेटणार. हे काय? फ्रीडम 10 असं नाव आहे. म्हणजे ऑल्सो नोन ॲज बघा. हे कसं? ही 2nd जनरेशनचं आहे. 2nd जनरेशन IUCD म्हणजे IUD इंट्रायुटेरनल डेव्हिस आहे बघा. ही किती वर्ष येणार आहे ड्युरेशन? ही ड्युरेशन येणार आहे 10 वर्ष. किती? 10 वर्ष 10 इयर्स साठी ही येणार आहेत. हे झालं बघा. हे कॉपर टी तुम्हाला दिसले. कॉपर टी अजून काय? 380A किंवा AG असं ह्याचं नाव आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके बघा. CU म्हणजे काय? त्याचं मिनिंग आहे कॉपर. हे काय? टी एक शेप आहे. म्हणजे टेस आपण बघा इथं कसं टी सारखं लिहिलेलं आहे. हे काय? टी शेपड आहे. हे 380 काय? मी जस्ट तुम्हाला सांगितलं. हे कुठं होतं? हा 200 mm² कॉपर वायर. हे काय असणार आहे? हे पण वायर असणार आहे 380 इन स्क्वेअर मीटर मध्ये. ओके एवढं झालं. आणि ए बघा. ए काय? ABCD असं हे काय येतो? साईज येतो बरं का. ही साईज येतो. ए म्हणजे काय? एकदम स्मॉल. डी म्हणजे एकदम मोठी असे ह्याचं मिनिंग आहे. आणि एजी म्हणजे काय? एजी म्हणजे सिल्वर, जे तुम्हाला सिल्वर कलरचं दिसणार आहे. सिल्वर कोर डेव्हिस. हे झालं त्याच्याबद्दल. अजून काय म्हणू शकतो? आणि मोस्ट वाईडली म्हणजे मॅक्झिमम यूज करणारे कुठली म्हणजे मॅक्झिमम यूज होणारे IUD म्हणजे कुठली? याच्यामध्ये असणार आहे कॉपर टी 380. एकदम वाईडली यूज होते. मोस्ट वाईडली युजेस कशामध्ये? इन इंडियामध्ये म्हणा किंवा आपलं जे फॅमिली प्रोग्राम आहे ते आपलं प्रोग्राममध्ये मॅक्झिमम यूज होणारं कुठलं डेव्हिस आहे? कॉपर टी 380. ओके याच्याबद्दल तुम्हाला लक्षात आलं असेल. हे किती? 10 वर्ष चालणार आहे. किती? ही चालणार आहे 10 वर्ष. मग आपलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. पण नोवा टी पण दिलेलं आहे बघा. नोवा टी बद्दल पण आपण बघूया.
बघा हे काय, हे नोवा टी आहे, नाव आहे बरं का, हे नोवा टी. हे काय, नोवा टी. हे पण कसं, हे सेकंड जनरेशनचं आहे, सेकंड जनरेशन आयुडी इंट्रायुटेरल डेव्हिस आहे. हे याच्यामध्ये कॉपर प्लस सिल्वर, कॉपर प्लस सिल्वर कोर असणार आहे. याच्यामध्ये हे कॉपर आणि सिल्वर कोर असणार आहे. हे झालं. आणि ह्याचं ड्युरेशन येणार आहे, ड्युरेशन त्याचं येणार आहे 5 वर्ष. किती, 5 वर्षापर्यंत ही येणार आहे. आणि अजून एक लक्षात ठेवा, हे एकदम फर्स्ट काय म्हणू शकतो आपण, फर्स्ट सिल्वर कोर, फर्स्ट सिल्वर कोर युज्ड इन डेव्हिस. हे तुम्हाला विचारू शकतात, इम्पॉर्टंट आहे बरं का. पहिलं एक कुठले डेव्हिस, कुठले डेव्हिस, फर्स्ट सिल्वर कोर युज्ड इन डेव्हिस. ह्या डेव्हिस मध्ये यूज केलेला आहे सिल्वर कोर. कशामध्ये, नोवा टी मध्ये. किती वर्ष चालते, 5 वर्ष. चला मग आपलं उत्तर, हे 5 वर्ष झालं, हे 10 वर्ष, हे प्रोजेक्ट 1 वर्ष आणि कॉपर टी 200 हे 3 वर्ष. म्हणजे आपलं उत्तर पाहिजे होतं 10 वर्षासाठी. ही असणार आहे कॉपर टी 380 ए. हे काय असणार आहे, ही 10 वर्ष चालणार आहे. ह्याला आपण काय म्हणतो, फ्रीडम 10 पण म्हणतो बरं का. फ्रीडम 10 म्हणजे 10 वर्ष फ्रीडम असणार आहे. आपले उत्तर असणार आहे तिसरं एकदम बरोबर. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपल्याला बघायचं आहे. काय म्हणते बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट इंडिकेटर. ह्याच्यामधले दिलेले बेस्ट इंडिकेटर कोणता आहे ऑफ द डायग्नोसिस ऑफ HIV. म्हणजे काय करायचं आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट इंडिकेटर ऑफ द डायग्नोसिस. म्हणजे जे आपल्याला HIV शोधून काढायचं आहे त्याच्यामधलं एकदम बेस्ट कुठले असणार आहे. पहिले दिलेले कुठले, व्हाईट ब्लड सेल काउंट म्हणजे WBC काउंट दिलेले, एलिसा, वेस्टर्न ब्लॉट आणि तिसरं दिलेलं आहे कम्प्लीट CBC काउंट म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट विचारलेला आहे. त्याच्यामधलं एकदम बेस्ट इंडिकेटर कुठला असणार आहे आपल्याला बघायचं आहे. कशामध्ये, HIV मध्ये. पहिला कुठलं दिलेलं आहे, व्हाईट ब्लड सेल काउंट. पहिला दिलेला आहे WBC काउंट. WBC काउंट मध्ये आपल्याला काय काय करणार आहे बाबा, आपल्याला कळणार आहे एकदम पहिला आहे हे कसं आहे, हे पार्ट ऑफ रुटीन ओटी. रुटीन ओटी नाही बरं का, ओटी मध्ये काम करतो म्हणून रुटीन ओटी आहे. रुटीन ब्लड टेस्ट, ही रुटीन ब्लड टेस्ट मधलं एक पार्ट आहे. आपण रुटीन ब्लड टेस्ट म्हटलं की WBC काउंट करणारच आहे. हे झालं. हे काय करतो, WBC म्हणजे मेजर टोटल नंबर ऑफ WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेलचे काउंट ह्याच्यामध्ये आपल्याला कळणार आहे. ह्याच्यामध्ये HIV बद्दल काय कळणार आहे का, नाही. मग हे उत्तर एकदम आपलं चुकीचं असणार आहे. हे दुसरं काय म्हणतंय, एलिसा. एलिसा पोरीचं नाव आहे का, नाही. हे काय, एलिसा. एलिसा म्हणजे काय, एलिसा म्हणजे एन्झाईम लिंक्ड इम्युनो. कसं, एन्झाईम लिंक्ड इम्युनो सॉर्बेंट काय SA. याचा लॉंग फॉर्म आहे कशाची, एलिसाची. हे काय, ही स्क्रीनिंग, हे कसलं आहे, स्क्रीनिंग टेस्ट ऑफ HIV अँटीबॉडी. HIV अँटीबॉडीचं हे काय, स्क्रीनिंग टेस्ट आहे. अँटीबॉडी कम्प्लीटच लिहू आपण. कशाची, HIV बॉडी म्हणजे HIV अँटीबॉडीचं स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे. कुठली, एलिसा. आणि त्याच्या सोबत ही डिटेक्ट करतो, काय डिटेक्ट करतो, डिटेक्ट अँटीबॉडीज ऑफ HIV व्हायरस. HIV व्हायरस कुठे, जे आपलं ब्लड आपण दिलेलं आहे त्याच्यामधलं ही कळवतो. म्हणजे हा बाबा तुम्ही दिलेल्या ब्लड मध्ये HIV व्हायरस आहे की नाही हे काय करतो, एलिसा शोधून तुम्हाला सांगतात. हे झालं एलिसा बद्दल. बघा ही हायली सेन्सिटिव्ह बरं का, हायली सेन्सिटिव्ह. कसं, हायली सेन्सिटिव्ह युज्ड फॉर द इनिशियल. ज्यावेळी आपण सुरुवातीला टेस्ट वगैरे करायचं असते ज्यावेळी हे काय करणार आपण, याची मदत घेणार आहे. कशाबद्दल, ही एलिसाची यूज आपण घेणार आहे. स्क्रीनिंग इफ पॉझिटिव्ह वगैरे असेल तर आपण परत एकदा चेक करणार आहे. पण हे कन्फर्मेशन टेस्ट आहे का, म्हणजे टेस्ट आहे का, नाही. ही स्क्रीनिंग टेस्ट आहे. ह्याच्यामध्ये तर काहीच कळणारच नाहीये. बघा WBC मध्ये व्हेरिएशन असू शकतो, ह्याचं HIV मध्ये WBC काउंट. मग कन्फर्मेशन आहे का, नाही. मग आपलं हे पण चुकलं, हे पण चुकलं. आता नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, वेस्टर्न ब्लॉट. तिसरं कुठलं आहे, वेस्टर्न ब्लॉट. ही टेस्टची नाव आहे. याच्यामध्ये काय भेटणार आहे आपल्याला, हे असणार आहे सगळ्यांना माहिती आहे. हे काय, हे असणार आहे कन्फर्मेटरी बेस्ट किंवा कन्फर्मेटरी काय डायग्नोस्टिक टेस्ट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला कन्फर्म करू शकतो बाबा ही HIVचं काय कन्फर्मेटरी टेस्ट आहे. याच्यामध्ये आलं की आपल्याला समजून घ्यायचं बाबा आलेलं आहे तुला. चला अजून काय करू शकतो याच्यामध्ये, हे डिटेक्ट स्पेसिफिक बरं का, डिटेक्ट स्पेसिफिक HIVचं जे प्रोटीन्स असतात
ही त्याला हुडकून काढतो. अजून काय म्हणू शकतो, अँटीजेन्स हे काय करतो, डिटेक्ट करतो. जे स्पेसिफिक HIV आहे हे असलं तर त्याच्यामध्ये HIV 100% असणार असले. कुठली लाईक कुठली म्हणू शकतो तुम्ही, GP120 म्हणा आणि GP41, अजून कुठली होता P24. हे सगळे काय स्पेसिफिक काय प्रोटीन्स आहे म्हणजे HIV मध्ये तुम्हाला भेटणार आहे. हे झालं वेस्टर्न ब्लॉट बद्दल. आणि हे पण कसं आहे, हायली स्पेसिफिक used to confirm the कन्फर्म HIV इन्फेक्शन आपल्याला कन्फर्म करण्यासाठी आपण ही यूज करणार आहे. कशाची, वेस्टर्न ब्लॉटची. आणि हे कसं असणार आहे, एकदम बेस्ट इंडिकेटर असणार आहे. बेस्ट इंडिकेटर ऑफ ट्रू HIV डायग्नोसिस. HIV डायग्नोसिससाठी एकदम बेस्ट इंडिकेटर असणार आहे. ओके, याच्याबद्दल आपण बघितलं. आता शेवटचं काय राहिलंय, कम्प्लीट ब्लड टेस्ट. आता CBC काउंट राहिलेला आहे. मग CBC काउंट मध्ये आपल्याला काय दिसणार आहे, आपण ह्याच्यामध्ये काय बघतो, मेजर RBC म्हणा, RBC, WBC, HB आणि प्लेटलेट्सचं आपण ह्याच्यामध्ये काय बघतो, काउंट बघणार आहे. कशामध्ये, कम्प्लीट ब्लड काउंट मध्ये. आणि हे कशासाठी होणार आहे, युज्ड फॉर असिस्ट जनरल हेल्थसाठी झालं. मग ह्याच्यामध्ये HIVचं काय आपल्याला कळणार आहे का, नाही. ह्याच्यामध्ये HIV बद्दल आपल्याला काहीच कळणार नाहीये. हे झालं जनरल हेल्थ बद्दल जे मॉनिटर किंवा कॉम्प्लिकेशन काय असेल तर आपल्याला ह्याच्यामध्ये भेटतात. ही डायग्नोस्टिक टेस्ट किंवा काहीच नाहीये, HIV बद्दल काहीच नाहीये. हे झालं याचं कॅन्सर. आणि HIV मध्ये एनेमिया वगैरे दिसू शकते. बघा, एनेमिया वगैरे दिसू शकते, पण आपण कन्फर्मेटली हा बाबा एनेमिया झाले म्हणून हे झाले असं म्हणजे सांगू शकत नाही. हे झालं कॅन्सर. मग आपलं एकदम उत्तर बरोबर असणार आहे तिसरा, कुठली, वेस्टर्न ब्लॉट बद्दल. ह्याच्यामध्ये काय बघितलं आपण, कन्फर्मेटरी टेस्ट आहे आणि डिटेक्ट द स्पेसिफिक HIV प्रोटीन्स ह्याच्यामध्ये हुडकून काढते. कुठली GP120, GP41 किंवा P24 असले जे स्पेसिफिक HIV प्रोटीन्स आहे ब्लड मध्ये आपल्याला भेटलं तर ही काय हायली स्पेसिफिक यूज टू कन्फर्म द HIV इन्फेक्शन, बेस्ट इंडिकेटर असणार आहे. मग आपलं उत्तर कुठली, तिसरं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. चला, हे काय MCQ ऑफ द डे. तुम्हाला काय करायचंय, याची उत्तर कॉमेंटमध्ये टाकायचं आहे. बघा, कुठली उत्तर तुम्हाला जो योग्य वाटते तुम्ही कॉमेंटमध्ये टाकायचं आहे. बघा, ही CHO साठी एकदम बेस्ट क्वेश्चन असणार आहे. बघा, किती जण उत्तर देणार आहे. नंबर ऑफ द पर्सन अफेक्टेड. बघा, नंबर ऑफ पर्सन अफेक्टेड आफ्टर कॉन्टॅक्ट विथ अ प्रायमरी केस. बघा, प्रायमरी केसमुळे ह्यांना काय झालेलं आहे, अफेक्ट झालेले पेशंट विदिन द लिमिट ऑफ 1 इन्क्युबेशन पिरियड. बघा, प्रायमरी केस आहे त्याचं इन्क्युबेशन पिरियड मध्ये दुसरी पेशंट काय झालंय, अफेक्ट झालेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो, अटॅक रेट, प्रायमरी अटॅक रेट, सेकंडरी अटॅक रेट आणि टर्शरी अटॅक रेट. CHO साठी एकदम कम्युनिटी म्हणजे ही कम्युनिटी बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला काय करायचंय, कॉमेंटमध्ये उत्तर टाकायचं आहे, कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचंय. बरोबर असो किंवा चुकीचं असो, मी नेक्स्ट क्लासमध्ये ह्याची एकदम पहिला आपण हे काय करणार आहे, अनालिसिस करणार आहे. ओके, चला, जी विद्यार्थी कुठलं CHO महाराष्ट्रासाठी 2025 एक्सपिरियन्स आहे त्यांना काय करायचंय, जे PYQ आहे, PYQ 2023 चे तुम्हाला काय करायचंय, पहिले ते जे 5 एपिसोड आहे सगळं बघायचं आहे. डायरेक्टली किंवा काय म्हणतो मी, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ह्याच्यामधलं क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. ओके, तुम्ही ही 5 एपिसोड आहे तुम्हाला बघून घ्यायचं आहे. आणि जे विद्यार्थी ऍप्लिकेशन द्यायचं आहे त्यांनी लक्षात घ्या, ही तुम्हाला व्हिडिओ कंप्लीट बघायचा आहे. ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल आहे, त्याच्यामध्ये काय काय मेन्शन आहे. त्यासोबत तारीख कधी होणार आहे, 18/11/2025 ते 4/12/2025 रोजीपर्यंत ही ऑनलाईन ऍप्लिकेशन असणार आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन असणार आहे, सगळ्यांनी ही फॉर्म भरायचा आहे. चला, मग आपण लवकरात नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचंय, सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचंय आणि काही तक्रार वगैरे आणि फीडबॅक असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये देऊ शकता. हे झालं. आणि तुमचे जे विद्यार्थी CHO आहे, CHO साठी तयारी करताय, DMER आणि DE साठी प्रिपरेशन करत असेल आणि त्याच्यासोबत नॉर्शेटची प्रिपरेशन मराठीमधनं म्हणजे लँग्वेज त्यांचं मराठी असेल तर तुम्ही आमचं चॅनल टीम MN तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचंय, ही चॅनलला सबस्क्राईब करायचंय, त्याच्यासोबत ही बेल आयकॉन दाबायचं आहे. ओके, चला, मग आपण लवकरात भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद.